नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तर सर्वात पहिले सगळ्यांना हॅपी न्यू इयर म्हणजेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तिथं तुम्हाला समजा असतं, ते काय सांगायचे विषय नाही. तर मी आज आलो या शहापूर तालुक्यातील नाही ठाणे शहरातील शहापूर तालुक्यातील विगाव या ठिकाणी अशोका धबधबा पाहायला. हे बघा, अशोका धबधबा. तर इथं गेट आहे. पहिल्यांदा आपण सूचना वाचून घेऊ, सूचनेचं पालन केलं पाहिजे. इथं सगळं कोण सूचना लावले, हे वन क्षेत्र आहे त्याच्यामुळं मग सूचना सगळं कोणच राहते. मग गेट अशोका धबधबा. तर त्यांनी जसं सुस्वागतम केलं आहे तसं पण तुमचं पण आमच्या या ब्लॉगमध्ये सुस्वागतम. तर आता आपण ना मध्ये जाऊन बघू. गेट तर लावेल मधून तसं लावेल, आता तसं लावून देऊ म्हणजे कोणी बोलायला नको परत. तर गेट पार केल्यावर बघा काय मस्त व्ह्यू दिसू राहिलं आहे. संध्याकाळी आलो त्याच्यामुळं मग अजूनच सुंदर दिसतं. इकडं नवीन आता बनवलं, म्हणजे आधी नव्हतं. मी आधी एकदा दोनदा आलो होतो तेव्हा एवढं काय बनवलं नव्हतं, पण आता पहा काय भारी व्ह्यू दिसतो. धबधबा इकडून दिसत नाही, खाली जाऊन तुम्हाला दाखवतोस. बघ काय मस्त व्ह्यू दिसू राहिला. मी आता ना सध्या हिवाळ्यात येईल त्याच्यामुळं मग जास्त पाणी नसेल, तर खाली जाऊन पाणी किती धबधब्याला तर तुम्हाला दाखवतोस. तर चला खाली जाऊया मित्रांनो. या धबधब्याचं अशोका नाव कसं काय पडलं मी ते तुम्हाला ना थोडक्यात सांगतो. आपले एक महान योद्धा होऊन गेले अशोक सम्राट, तुम्ही जास्त ओळखत नसेल पण त्यांच्या नावाने आज खूप काय, जसं की आपल्या युद्धाचं म्हणजे सैनिकांचं सगळ्यात मोठं चक्र म्हणजे अशोक चक्र, ते त्यांच्याच नावाने. आपल्या देशाला खूप काही त्यांनी नाव कमवून दिले. आणि तसं हिरं एक पिक्चरची पण शूटिंग होईल आहे, मराठी नाही हिंदी पिक्चर आहे शाहरुख खानचा अशोक, तुम्ही पाहिलंच असेल. त्याची शूटिंग इथं थोडक्यात होईल आहे धबधब्याच्या तिथं खाली, म्हणजे गाण्याची शूटिंग होईल आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकतोच, तुम्ही कधी पाहिलं नसेल तर तुम्ही पाहून घ्या. तर मी आता ना पायऱ्यानं खाली उतरू राहिले, जरा जास्तच खाली, एवढं उतरून आलो खाली. संध्याकाळी आलो ना, मस्त सीन दिसू राहिले. पण एकलाच आलो त्याच्यामुळे मग जास्त शूट करता येणार नाही, दाखवतोच तुम्हाला. पावसाळ्या आल्या विडानी ना हळूहळू उतरायला लागतं ते, पण दगडं सगळी दर्शीला एवढं उतरले डायरेक्ट. पावसाळ्याच्या आलं सगळा वल्लाच राहतं, इकडून लय हळूहळू उतरायला लागत सांभाळून. हे दगडं किती दशीला लय धोक्याचं काम आहे पावसाळ्याची. पाणी आहे थोडं थोडा, किती डेंजर भयानक दिसू राहिले. रातची लय बे वाटत इकडून, जंगल आहे सगळीकडून ना त्याच्यामुळं. धबधबा थोडं थोडं दिसू राहिले, तुम्हाला दाखवतोच मी. तर फायनली मित्रांनो आपण पोचले धबधब्यावर. आता सध्या पाणी नाही त्याच्यामुळं मग एवढं काय सुंदर दिसत नाही. तर मी एखादी क्लिप सापडली पावसाळ्यातली तर मी टाकतोच व्हिडिओत. सध्या एक मस्त जागरात दिसू राहिल्या, पाणी एवढं नाही. खालून जाऊन दाखवतोच कसं दिसू राहिलं कसं नाही. अजून तर काही भाग नाही दिसत.
इकडं पण सूचना लावल्या मित्रांनो. पर्यटन स्थळात गेला तुम्ही तिथं सूचना जातात त्यांचं पालन करीत जा. बघा इथं सूचना लावल्या. पावसाळ्याचे लय भयानक दिसतो धबधबा. मस्त थंड हवा येऊ राहिली आणि पाणी नाही ते थोडा पाणी पाणी बघा. अशोकात धबधबा. पाणी नसल्यामुळं काही मजाच येत नाही, पण आलतो एक चक्कर मानला म्हणून दाखवून द्यावा तुम्हाला. तुम्ही पण कधी पाहिलं नसेल ना त्याच्यामुळं. तर मी पाठीमागं सांगलं काय एक पिक्चरची शूटिंग होईल आहे शाहरुख खानचा. तो लय जुना पिक्चर आहे. आता मग एवढं लक्षात नाही कोणती साल लागले. तर ते पिक्चरचं नाव ना हेच धबधब्यावरून अटक केले, अशोक धबधबा. जर पिक्चर भेटल्यास तर मी कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना लिंक टाकून देईल पिक्चरची. आणि विराने ना गाण्याची शूटिंग होईल आहे ते मी टाकून देतो एक कोपऱ्याला. तुम्ही कधी पाहायला नसेल तर. तो पिक्चर जास्त करून जंगलातच बनवलं आहे. मित्रांनो धबधब्याला पाणी नाही ना त्याच्यामुळे मग व्ह्यू चांगला दिसत नाही. आणि संध्याकाळी जास्त झाले, एकलाच यायला आणि जंगल आहे दाट आहे ना सगळं कोण जंगल आहे त्याच्यामुळं भेव वाटतं. त्याच्यामुळं मग लवकरच निघून आलो. टाईम झाला तर घरची बांधतील त्याच्यामुळं एवढं चढायला लागत. संध्याकाळ झाली त्याच्यामुळं पांदेव दिसत. ते पावसाळ्यात कधी आलो तो परत एकदा मी व्हिडिओ टाकलं मग पावसाळ्याचा व्ह्यू आणि हा व्ह्यू कसा दिसतो तुम्ही बघताच. मित्रांनो इकडं पावसाळ्यात खूप भारी ना व्ह्यू दिसतो. जर तुम्ही कधी येणार असेल तर नक्की तुमच्या फॅमिलीसोबत या. एकदम भारी बघायला आहे सगळं कोणी, एकदम भारी. पाण्यात खेळायला खूप मजा येते. मी मागच्या टाईम येलं पण व्हिडिओ काढले नाही. तुम्ही नसेल येईल तर नक्की विजिट करा. शहापूर तालुक्यातील कसाराजवळ वी गाव हे गावाचं नाव आहे. तुम्ही गुगलवर अशोक धबधबा टाकला तरी ते लोकेशन बरोबर सांगतं. तर काही विषयच नाही त्याच्यामुळे मग सोपं यायला. मग काय मस्त व्ह्यू दिसतो. तर मी वर चढून आलो, एकला चालतो त्याच्यामुळं मग काही फोटो बिटो करायला नाही भेटले. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सम्राट अशोक त्यांची माहिती मी थोडक्यात ना कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये ना टाकतो. तुम्ही नक्की वाचा ते कोण होते आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय केले ते तुम्ही नक्की वाचा. तर संध्याकाळ खूप झाली, मी आता जातो. गेटच्या बाहेर येताना धन्यवाद. आता त्यांनी पण धन्यवाद सांगितलं आहे, आता आपण पण धन्यवाद सांगू. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुमच्या परिवाराला तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर तुमचा मागचा साल कसा गेला ते माहीत नाही, पण पुढचा भविष्य नवीन वर्ष चांगलं जावं हीच सगळ्याकडून अपेक्षा आहे. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.